विक्रीचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आलेला आहे आणि कालच एका कार्यक्रमामध्ये सुप्रिया सुळे यांनी मटणावरून एक भाष्य केलेलं होतं। माझ्या पांडुरंगाला मी मटण खाल्लेलं चालतं तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे असा परखड सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला आणि यानंतर आता पुन्हा एकदा वादाला तोंड फुटलेलं आहे। सुप्रिया सुळेंच्या या वक्तव्याच्या नंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया सुद्धा उमटताना दिसतायत। मला वाटतं कोणी काय खायचं ते खा, बंदी नाही, परंतु त्याचं अशा पद्धतीनं उदात्तीकरण करून सांगण्याची काही आवश्यकता नाही। आपला वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र आहे आणि त्याच्यामुळे उगाचच गरज नसताना एखाद्या विषयाचं अवडंबर माजवणं सुप्रियाताईंसारख्या एका ज्येष्ठ नेत्यांना त्या ठिकाणी शोभा देणारं नाही असंच मला या ठिकाणी वाटतं। मी रामकृष्ण हरिवाली आहे तरी मटण खाते असं वक्तव्य त्यांनी काल त्या सभेत केलं, त्यामुळे पुन्हा नव्या वादाला माझं स्पष्ट म्हणणं आहे, सरकारनं आणि कोणीही काय खावं याच्या बाबतीमध्ये जास्त लक्ष देण्याची गरज नाही। तर सुप्रिया सुळे यांच्यावरती टीका करणाऱ्या नेत्यांना आता संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे आणि त्यांनी भाजपच्या नेत्यांना थेट सवाल विचारलाय। फडणवीस हे शाकाहारी आहेत का असा सवाल संजय राऊतांनी विचारलाय। या महाराष्ट्रामध्ये मटण खायला बंदी आहे का? तर महाराष्ट्राचा मराठा धर्म जो आहे तो नष्ट केलाय का कोणी? तसं असेल तर सांगा, कोणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही। बरं, फडणवीसांना सांगा तुम्ही चोरून काय खाता ते मला माहिती आहे। फडणवीस काय शाकाहारी आहेत का? आम्हाला माहित नाही फडणवीस काय खातात। कशाला खाण्यापिण्यावर जात आहे? खाण्यावर जा, स्वतः काय खाताय? मटण चिकन का महाग झाले मार्केटला? आम्ही खातो म्हणून नाही, जे कालपर्यंत खात नव्हते तेच जाऊन रांग लावून घेत आहेत तिथे।